नेमका वासनेचा काय बाधा येतो बाबा आयुष्यात? वासनेच्या संगी नको जाऊ. बघा त्या रावणा कैसे झाले. ही वासना शेवटच्या क्षणी जी वासना मनात असेल त्याच्यामुळे माणसाला पुढचा जन्म त्याचा मिळतो. संत वासना विरहित असतात. किती देखणी स्त्री पुढे असावी तरी त्यांच्या मनात वासना निर्माण होत नाही. त्यांच्या मनात कधीच त्या व्यक्तीविषयी त्या स्त्रीविषयी द्वेष म्हणण्यापेक्षा वाईट भावना निर्माण होत नाही. आणि खरं तर हेच कुळ आहे आमचा, हाच इतिहास आहे. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथेच भगवंताचा वास आहे. भाग्यवान माणसं आहेत तुम्ही. जगाच्या मालकिणीचं आई भवानीचं मंदिर तुमच्या गावामध्ये संपूर्णत्वाला गेलं, कळसापर्यंत पोचलं. इथून पुढे काळजी करायची नाही. पाठीमागे बसलेले तुम्हाला काही जीएसटी लागतो का टाळ्या वाजवायला? हे तुम्ही वाजवल्या नाही म्हणून विचारलं. अजून तरी मोफत आहे टाळ्या, है की नाही? एखादा वाक्यावर तुमच्याच गावाविषयी बोलले ना, एखादा वाक्य पटलं तर टाळी वाजवायची, है की नाही? विनंती वाजवायचं. अगदी सोपं आहे रे. कोण आई भवानी हे सामर्थ्याने लक्षात घ्या. आम्हा तया परस्परे, अगदी योग्य लागलाय आवाज, आता काहीच करू नका. आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतरे. तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे पांडुरंगा? अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. अवतार मी तुझाच आहे. तात्पर्य लक्षात घ्या. आई भवानी काय, पंढरीशी पांडुरंग परमात्मा काय, कुणी कुठलाही राम कृष्ण शिव, तुम्ही कुठलाही देव घ्या. तुम्ही बसलाय, मी उभा आहे. भेद आहे की व्यवस्था आहे? भेद आहे का व्यवस्था आहे? व्यवस्था आहे. तुम्हाला मी दिसावी, मला तुम्ही दिसावं म्हणून केलेली ही व्यवस्था आहे. अगदी तसं भगवंताने घेतलेला प्रत्येक अवतार जनहितार्थ केलेली व्यवस्था आहे. त्याच्यात कुठलाच भेद बिलकुल नाही. आणि हे सामर्थ्याने संत सांगतात. तुकोबराय म्हणतात, माझ्यासाठी विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माय बाप चुरता, बहीण बंधू भ्राता, सर्वस्व पांडुरंग आहे. माऊली वर्णन करतात, तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तू ही सदा रक्षदा आपदी आमू. आमचं कुल दैवतही तू आहे, आमची कुल देवताही तू आहे, आमच्यासाठी सर्वस्व तू आहे. आम्हाला कारण 24च्या 24 अवताराचं वर्णन तुम्हाला वारकरी संप्रदायामध्ये बघायला मिळेल. बरोबर आहे? निष्ठावंत ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे. तुकोबा म्हणतात, एका गाव आम्ही विठोबाचे. पण तिथे कळतंय की या ज्ञान भक्ती सहज भक्तू एक वटला मज तोची, मीही केवळ तुझं श्रुतही आहे. ज्ञानोबांचं वर्णन आहे. जिथे ज्ञानाच्या परिपूर्णतेने मला भक्तीची सांगड मिळावी, जेव्हा भक्ती करावी तेव्हा कळावं आता मी कोण आहे याची जाणीव होण्यासाठी भक्ती गरजेची आहे. भक्ती आणि ज्ञानाच्या सांगडतेने मला जगाच्या मालकाची ओळख व्हावी. जेव्हा मला कळावं की तो कोण आहे तेव्हा मला कळावं की मी कोण आहे. आणि जेव्हा मला कळावं मी कोण आहे तेव्हा मला कळावं की माझं अस्तित्व त्याच्यामुळे आहे. तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. तेव्हा कळतं की मी कोण आहे आणि तो कोण आहे. अगदी तसं ज्यावेळेस ज्ञान परिपूर्ण असतं त्यावेळेस कळतं की आई भवानी कोण आहे आणि पांडुरंग कोण आहे. म्हणून महाराज म्हणतात, आमच्यासाठी प्रत्येक अवतार समान आहे. म्हणून तर आम्ही म्हणतो, लागो लागला लागला आंबेचा, लागो लागला लागला आंबेचा, लागो लागला लागला आंबेचा, लागो लागला लागला आंबेचा, लागला लागला आंबेचा, लागो लागला 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 आंबेचा, लागो लागला लागला आंबेचा, लागो लागला लागला विठबाई माव
महिमा आवड. लाहो लागला आंब्याचा विठा पायी माऊलीचा. ती आणि ती जनाई म्हणतात आमच्यासाठी, ये गय ग विठाबाई माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा, तूच तर सर्वस्व आहेस. पण आमच्यासाठी आई भवानी हे पांडुरंगच आहे आणि पांडुरंगच आई भवानी आहे. तेच तर सर्वस्व आहे. आत्मी येतं ना, आम्ही त्या गोष्टींचं कौतुक करतो. पण मंदिर कुठलंही असो, आजची पिढी अशी आहे, या जगात 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरंय की खोटं आहे? खरंय की खोटं आहे? बेली उकार बोलत जा, आहे की नाही? बोलत जा बोलत जा. नाही ते काम करा, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला, आहे की नाही? तुम्हाला वाईट वाटत असून हे न घ्यायचं आम्ही बोलायचं, देते बाबा पण बोल. हा बोलत जा महाराज बोलत जा, आहे की नाही? हा खरंय. तर हे मी नाही म्हणत. 5000 वर्षापूर्वी एक पुस्तक निघालं ज्याचं नाव आहे चाणक्य नीती. आता या चाणक्य नीती पुस्तकामध्ये हे वर्णन आहे, जे ज्ञानोबा वर्णन करतात. हे जग आहे बाबा, इथे कसं आहे ना, असत्याला फार ताकद आहे. हे कलियुग असंच होणार आहे किंवा असंच असणार आहे, हे माझ्या ज्ञानोबा तुकोबांचं वर्णन आहे. पण नामदेवराय म्हणतात 450 पावणे 500 वर्षापूर्वीचा काळ आहे बघा, तेव्हाच वक्तव्य नामदेवरायांचं. लटके झाले कटके तिथे काढगा एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढगा एवढे राळे, पुढत चिमणे सरत चाले तिचं वाटी एवढे डोळे. लटके झाले कटके तिथे काढगा एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढगा एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढगा एवढे राळे, लटके झाले कटके काढगा एवढे राळे. आता हे कळायला तुका म्हणे ते पाहिजे जातीचे. हे नामदेवरायांचे कूट अभंग आहेत. हे कुठून कुठून किती कुठले तरी कुठूनच कळत नाही त्याला कुट म्हणायचं. कुट कुट खोडकर किचकट तिरसट. कुट म्हणजे मुक्ताईंचं बघा, मुंगी उडाली तिने गिळीले सूर्याशी. कोण उडाली? उडती बर का, नाही म्हणू नका. हा तुमच्या पाठांतरातलं प्रमाण. मुंगी व्याली तिचे दूध किती 17 रांजण भरले, पिले 12 हत्ती. आणि कोण व्याली? मुंगी. बेली उगर जागेन तुम्ही. कोण व्याली? हाय इति म्हणा की व्याली कळतं ना, गर्भवती झाली. कोण व्याली? मुंगी. दूध किती? 17 रांजण. तुम्ही म्हणसाल बारके सारखे 12 हत्तीनं पोटभर दूध पिलं, इतके 17 रांजण मोठे होते. किती दूध पिले? 12 हत्ती. कुणाचं दूध? हा ऐका कीर्तन. तर काही ढेकळं मिळ लागणार आहे का? बरं वनात कासव गीत गाय. कुठं? वनात. कोण? कासव. काय करतो? शिवरंजनी म्हणतो. म्हणेल का? नाही म्हणू नका. नामदेवराय म्हणले आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे, विष्णुदास नामा म्हणे आयसी यांची ख्याती, लटके जे बोलती पूर्वज नरका जाती. अरे खोटं बोललं तर कोळच्या कोळ नरकाला जाईल. खोटं बोलणाऱ्याची जात नाहीये. खरंय इथं कर्म कमी न बोभाटा जास्त आहे, ज्ञान कमी ना अहंकार जास्त आहे, सत्यापेक्षा असत्याला जरा भाव जास्तच आहे. खरंय की नाही? अहो देव सुद्धा ऍडव्हर्टाइजमेंट वर आहे. काय म्हणणं आहे तुमचं? ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे. खरंय खोट आहे? मग देव यागळा आहे का? अगदी तसं आहे रे. हे जग आहे बाबा. इथं ज्या साबणानं गोरं होईल ते साबण कधी खपणार नाही, पण ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाइजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपताच. पण ह्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे. ती काय साबणानं झाली बरं सुंबळ्या? जरा विचार करायचा ना. लेकीचं पण ऐकत जरा कधीतरी. कल्पनेची बदान हो कवने काळी संत मंडळी सुखी असो, द्वैताची झाडणी गुरु विना ज्ञान तया कैचे कीर्तन घडेल ना आम्ही. जो माणसाला जजच त्याच्या पाह्य अंगावर करतो त्याला काय कळणार आहे जगाच्या मालकाचं अस्तित्व? मग मंदिरावर आमचा देव नाही, आमच्या देवावर आमचं मंदिर आहे. मंदिर किती मोठं आहे, आम्ही किती भावनेनं ते स्थानापन्न केलंय. आमच्यासाठी उच्च नीच काही नाही. भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. पर वर्णन माझं नाहीये. श्रीकृष्ण भगवान सांगतात मैया वेश मनो एमानती युक्ता उपासते श्रद्धया परिवपेतास्ते मी युक्त तमामता. जने माझी उपासना केली तो योगी ठरेल, पण जने माझ्या भक्तीने नामचिंतन केलं, श्रद्धेनं मला हाक मारली, तो मला योगी यातला योगी वाटतो. हे ताकद नामचिंतनात आहे. हरिमुखे योग्याला देवाकडे जावं लागतं.
भक्तांकडं द्वारकेचा राणा पांडवा घरी देव येतोय. म्हणून तर माऊली म्हणतात न लगती सायास जावे सुके येतो घरा. ठाईचं बैसून येतो कबांचं वर्णन आहे करा. योग याग विधी वायाची उपाधी हरिमुखे फार ताकद आहे बाबा या गोष्टीत. पण आजची पिढी इतकी स्टँडर्ड झाली आहे, इतकी वेल एज्युकेटेड झाली आहे. आणि खरं सांगू का, या वयात शंका कुशंका येणं चांगली गोष्ट, काही वाईट नाही त्याच्यात. तुम्हाला हे मान्यच करावं लागेल की पहिल्याच्या पिढीपेक्षा आत्ताची पिढी हुशार आहे, शार्प माइंडेड आहे. ग्रास्पिंग पॉवर खतरनाक आहे त्यांची, कळतं पटकन. पण एवढंच आहे, शिकवणारा चुकीचा असला की जे कळतं तेही चुकीचंच असतं. जयाचे आही कधड नाही तयासी परित्र पुस्सी काही. तसं आजपर्यंत आम्ही हरिपाठ चुकीच्या अर्थाने घेत आलोय. नीट लक्षात घ्या. तेने भलता येतो, त्या भलत्यांच्या नादी आम्ही लागत नाही. जे चार खोटं बोलतात त्या चौघातले आम्ही नाही. तेने ते मुक्तीच्या पाठीमागे लागले, मोक्षाच्या पाठीमागे लागले, मालक व्हायला निघाले. आम्ही त्यातले नाही. आमच्यासाठी सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. आम्हाला कळतं सत्य, पण कधी कधी कळतं पण वळत. कारण बेकार इतकं मन आहे. विवेकाते बोलवी संतोषाशी चाड लावी बैसीजे तरी हिंडवी दाही देशा. विवेकाला विसरायला भाग पडतं, संतोषाला चाड लावतो, बसल्या जागी फिरवतो ते मन आहे. आणि आमचं जरा अवघडच आहे. नवल वाटतं मला कधी कधी. कधीच हे बघा, अध्यात्म मूळ आहे, विज्ञान त्याचं फळ आहे. ज्या ज्ञानोबारांचा हरिपाठ आहे, ज्या ज्ञानोबारांचा अभंग आहे, त्या ज्ञानोबारांना कधी समजून घ्यायचा प्रयत्न करा, म्हणजे विज्ञान कळेल. 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी. आर्ट करताय, कॉमर्स करताय, सायन्स करताय, पॉलिटेक्निकल, मेकॅनिकल, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करताय, BHMS, MBBS, MD करताय, फार्मसी करताय, ऍग्रिकल्चर करताय, कुठल्याही क्षेत्रामध्ये नोकरी करताय, व्यापार करताय, संसार करताय, राजकारण करताय, समाजकारण करताय, उद्योगधंदे करताय, कला क्षेत्र आहात, नाविन्य क्षेत्रात आहात, कुठल्याही क्षेत्रात असाल, एकदा ज्ञानेश्वरी वाच. बहीण म्हणून सांगते, विश्वास ठेवा माझ्यावर. ज्या दिवशी वाटेल ना सगळं संपलंय, त्या दिवशी ज्ञानेश्वरी हातात घ्या. तिथून पुढे सगळं सामर्थ्याने उभा टाकेल हा विश्वास. काय ज्ञानेश्वरी लक्षात घ्या. अगोदर एका लेकराची आई व्हायला 18 ते 19 वर्ष वय लागतं. व्यक्तिमत्व स्त्री लागतं. एका लेकराची आई व्हायला, बरोबर आहे का माय? बेलीवच्या माय मावल्या, बरोबर आहे का? बोलत जा ग माय. तुम्ही मुद्दाम करताय का? तुम्हाला माझी जिरवायची? हा ना, काही काही माणसं कीर्तन झाल्यावर म्हणतात, एवढी पोरगी बोंबलत होती कीर्तन सुरू झाल्यापासून, बोल 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 बोल. मंडप बोलला, पट्ट्या बोललाच नाही. कशाचं माय बाबा? 7 कोटी घर सोन्याची रावणाची. किती? 7 कोटी घर सोन्याची रावणाची. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल. एका घराची एक चौकट, बर का, धोंड्याचा महिना 22.5 क्विंटल. अर्धा तोळा घातला तुमच्या सासऱ्यानं तुम्हाला, तरी तुम्ही तुमची बायको 2 महिने स्टेटस टीव्हीत होता. लाडाचा जावाई गेला सासरवाडीला, महिनाभर अर्ध्या तोळ्यावर. संपत्तीचा विचार कर ना दादा. 22.5 क्विंटलची एक चौकट तुळशीरामानाबदला वर्णन आहे. 3.5 ते 4 हजार चौकटी असणार एक घर. अशी 7 कोटी घर सोन्याची रावणाची. बरं सत्ता ऐका, 80,000 बायका, 1 लाख पोरा, 1.25 लाख तो नवग्रहाच्या पायऱ्या, कुबेर राखणीला, गाडव वळी गजानन सटवी करी बाळांतपण. ही सत्ता रावणाची. तरी रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही, हे अटल सत्य आहे नामचिंतनाचं. बरं का वेलीवकर, त्याला सुद्धा भजन करावं लागलं. 2 BHK. टाळ्या वाजवीत जा, नाही तर त्यो बी पेटन. सत्य हेच आहे रे. आनंद कशात आहे मला सांगा ना. भगवंताच्या नामचिंतनाचा सोडला तर आयुष्यात आनंद तरी काय? त्याच्यावर विश्वास असावा. अरे अशक्य ते शक्य करता येतं रे. नाही तर करा ना कधीतरी विचार. तर माझ्या शिवरायांचा आई भवानीवर विश्वासच नसता, त्या शिवाईवर विश्वासच नसता, तर 2 लाख पायदळ, 1 लाख घोडदळ, 2 लाख पायदळ, 1 लाख घोडदळ, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. तर माझ्या शिवरायांनी विचार केला असता, माझा बाप निजामाच्या हाताखाली काम करतो, मी कुणाच्या विश्वासावर साम्राज्य उभा करणार आहे, कुणाकडे बघून एवढं मोठं होणार आहे? अरे विश्वास त्या आई भवानीवर आहे. त्यांच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास हिंदवी स्वराज्याचा आहे. त्याचे वारसदार रे आम्ही.
आम्ही छोट्या छोट्या गोष्टींना घाबरावं का? हा, कमी मार्क पडले गेला लिंबाकडं, चांगल्या कॉलेजचा नंबर नाही लागला गेला हिरीकडं, हा ना, पोरगी नाही म्हणली गेला तलावाकडं, मोर तुम्ही गेल्या मोर. लायकी पण नाही आपली जगायची रे. म्हणतो नि नमणीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. चुकीच्या मार्गाने का जाताय? वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. सोडा ना तो, सांडून द्या. विश्वास ठेवा. काय अपयश यायचं येऊ द्या, किती वेळा येईल. आणि विनंती माझी, लेकरांना अपयशाची सवय लागू द्या. काही फरक पडत लगे कवटाळू. चूक तुमचं गमाय. तुमचं कसं माहितीये का? नको नको, पळू नको, पडशील. खिळू नको, धड पडशील. पाहू नको, बुडशील. कर ठोंब्या आणि पूज देवारात. कसं पाहिजे लेकरू दादा? बहीण आहे म्हणून सांगते रे. गेला भांडणाला. हा, आज 4 खाऊन येईल, आज 4 खाऊन येईल, उद्या 4 खाऊन येईल, बरं परवा 4 खाऊन येईल. पण विश्वास आहे 4थ्या दिवशी कसं का होईना पण 2 देऊनच येणार, कारण त्याला सवय. अपमान सहन करू नका. विनंती आहे. ते म्हणतात संतांनी अपमान सहन केला नाही. जर अपमान सहन केला असता ज्ञानेश्वरी झाली नसती. जर अपमान सहन केला असता गाथा झाला नसता. जर अपमान सहन केला असता रामराज्य आलं नसतं. जर अपमान सहन केला असता तर हिंदवी स्वराज्य उभा टाकलं नसतं. अपमान सहन करायला शिकू नका. अपमानाचा बदला यशानच घ्यायचा. अरे ज्यानं आपला अपमान केला ना, सामर्थ्य एवढं व्यक्तिमत्वात ठेवायचं की पांडुरंगाच्या कृपेनं त्यानंच आपला 4 चौघात सन्मान केला पाहिजे, ज्यानं एकट्यात आपला अपमान केला. काय लागतं रे? विचार कौशल्य. आता मला सांगा, काय होतं हिंदवी स्वराज्याकडं, काय होतं शिवरायांकडं? ही शेतकऱ्याची तरणी बांड पोरं हाताला धरली होती. ही रानावनातली ज्यांना काहीच कळत नाही ती लेकरं हाताला धरून उभं करायचं सोपं? कूस तशी आहे. जरा इतिहास वाचा. विनंती माझी. अरे कधीतरी विचार करा, जर महाराष्ट्राचा बाप छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर आपल्या बापाची नावं सातबाऱ्याला लागलीच नसती. ह्याचं कारण फक्त महाराष्ट्राचा बाप छत्रपती शिवाजी महाराज झाले. कधीतरी विचार करा. हे असं कलियुग आहे. या कलियुगात आपला बाप मेला तरी तो पोरगा त्याचा फोटो हॉल मध्ये लावेल याची खात्री आपण देऊ शकत नाही. त्याला विचारलं ना, का रे बाबा बापाचा फोटो नाही दिसत? ते म्हणतो कुठं लय गुन्हा मिळाला, किडनी खराब झाली म्हणून मिळाला, भालतप येत होता. आणि कुठं फोटो लाविता त्याचा? स्वतःच्या बापाचा फोटो स्वतःच्याच घरामध्ये मिळेल याची खात्री ज्या कलियुगात देता येत नाही. पण त्याच महाराष्ट्रात एका व्यक्तिमत्वाचा चौकात चौकात पुतळा आणि प्रत्येकाच्या हृदयात स्थान आहे. जात धर्म पंथ कुळ गोत्र कुठलाही विचार न करता काय व्यक्तिमत्व असेल, ते काय माइंड असेल, काय मॅनेजमेंट असेल. आणि कौतुक आहे मला शिवशाहीचं. मूर्ख नाही आम्ही कीर्तनात कौतुक करायला. राजा नसतं तर कीर्तन करायला परवानगी घ्यावी लागली असती. विचारावं लागलं असतं, जहापना जहापना हम थोड़ा कीर्तन करना चाहते हैं, आपकी मर्जी हो तो कर ले. पोकळ बांबूची ठोके दिली असती, कीर्तन करता रे. एकही मंदिर कलंकित करायचं टाकलं नाही. काय आवाज मध्ये मध्ये बदलतो दादा, कमी होतो, म्हणजे बेस वाढतो आणि आवाज कमी होतो. मग जसं राहतो पुन्हा हळू 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 त्याचा कमी होत जातो, बेस वाढत जातो. विठाला बेस वाढतोय त्याचा. मग इतकं सामर्थ्यवंत, एवढं श्रेष्ठ व्यक्तिमत्व कुणाच्या विश्वासावर झालं? हरिमुखे माणसं मानतात ना मानतात देव जाणे. पण माणसं का मानत नाही याचं कारणही मी तुम्हाला सांगते. क्वांटिटी जास्त आहे, क्वालिटी कमी आहे. सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं 4 माणसं खोटं बोलली की इथं अधर्मिक जास्त आहेत. माळकरी वाईट नाही, वाईट लोकांनी माळा घातल्या. फरक कळतोय? आम्हाला खरं कळलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी विनंती आहे. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून. सुरुवातीलाच सांगितलं मी तुम्हाला. ज्ञानेश्वरी ज्याला कळावी ना, तेवढी ताकद नाही आपली कळावी एवढी. तर विनंती, भावना तरी. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, उदकाचे आवेशे प्रगटले ते जलकलकीत दिसे या विजू माझे असे सलील काही.
उदक म्हणजे पाणी, आयुष्य म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होते हे आपल्या ज्ञानोबाऱ्यांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेला विज्ञान म्हणायचा, वारकरी संप्रदाय म्हणायचा. तुम्ही टाळ्या वाजवताय बरं का, नाही असं नाही, पण माझ्यावर उपकार केल्यासारखे वाजवत आहे. तुमची टाळी कशी माहिती का? दर घे आली वय आमच्या बेलीव मध्ये, दर घे घे दर घे दर घे. दान करताय बेकाऱ्याला. तुमचं कसं आहे माहिती आहे, 30,000 लोकांची पंगत एका पट्ट्यानं घातली. म्हणलं काय दानश्री व्यक्तिमत्व, काय मन मोठं, काय विशाल हृदय. 30,000 लोक खाऊ घातली. शेजारचा म्हणला ताई लय नका वरडू, त्यांना काय चांगल्या मनानं खाऊ नाही घातली. म्हणलं मग कशामुळे खाऊ घातली? ती म्हणलं इलेक्शन जवळ आलंय म्हणून गुतीवले ती. माऊलींचं वर्णन आहे, जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते तेथे तिचे बहुते सन्मान योगे. देश काल पात्र पाहून दान करा, कुठलाही उपकार न ठेवता दान करा, तर दानम सात्विकम श्रुतम. भगवान श्रीकृष्णाचं वर्णन आहे. उगाच हे मी तुम्हाला हेच म्हणलं ना, मुंगी व्हॅली हे असंच आहे. ते अख्ख्या करोनात किलोभर तांदूळ दिला पण फेसबुक जाम केला. अरे तू दिला कशाला? फोटो काढू काढू बेजार येड्या. हा ना, कोटीचा बंगला बांधला, बंगल्यावर नाव टाकलं मातृ पितृ छाया. घरात गेल्यावर कळलं मातृ वाट्यावर पितृ वाट्यावर छाया खटावर. आग लागू तुझ्या बांगल्याला, तू लिहितो कशाला? हे असं अगदी असं जग आहे. म्हणून इथं सत्य हरिमुखे खरं कळलं पाहिजे. कारण देव नाही भेटला तर काही त्रास होत नाही, देव नाही भेटला काही त्रास होत नाही, भलता देव भेटला की लय त्रास होत. काय म्हणणं आहे तुमचं? देव नाही भेटला तरी हरकत, पण